आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पोलीस असल्याचा बहाणा करून महिलांच्या दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम करीत असल्याचे भासवून हातचलाकी करून महिलेच्या पर्समधील 6 लाख रुपयांचे दागिने दोघा चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत हिंगणे येथील एका 56 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी अंदाजे 50 आणि 40 वर्षाच्या दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला। ही घटना सिंहगड रोडवरील वडगाव पुलाजवळ बुधवारी दुपारी 3:15 वाजता घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या पायी जात असताना दोघे जण त्यांच्याजवळ आले। त्यांनी पोलीस असल्याचं सांगितलं। महिलांचे दागिने चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे काम करीत असल्याचे भासवले। फिर्यादी यांच्या गळ्यातील आणि हातातील 6 लाख रुपयांचे दागिने पर्समध्ये ठेवायला सांगितले। त्यांनी हे दागिने काढून पर्समध्ये ठेवले। पर्समध्ये दागिने व्यवस्थित ठेवले आहे का असा पाहण्याचा बहाणा करून त्यांनी हातचलाकी करून पर्समधील 6 लाखांचे दागिने चोरले। दुचाकीवरून ते नवले पुलाच्या दिशेने निघून गेले। त्यानंतर फिर्यादी यांनी पर्समध्ये पाहिलं तर दागिने आढळून आले नाही। पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।